आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत। काय सांगणार मराठा आरक्षणावरून सभागृहामध्ये विरोधक गोंधळ घालताना दिसत आहेत। आपण या गोष्टीकडे सगळ्या कसं पाहता? निश्चितपणे त्याचा निषेध करतो। ज्या पद्धतीमध्ये काल महाविकास आघाडीने मराठा आणि ओबीसी आरक्षण चर्चेवरती बहिष्कार घातला, हा निषेधार्थ होता। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारा होता। ज्या पद्धतीमध्ये आमचे दोन्ही समाजाचे बंधू न्याय हक्कासाठी लढतायत, त्यांना या सभागृहात न्याय देणं हे आमचं काम होतं। जे काम करायला महाविकास आघाडीने दिलं नाही, जे काम शरद पवार साहेबांनी इतके वर्ष केलं, ते पुन्हा त्यांनी जातीमध्ये तेढ निर्माण करून राज्य अस्थिर करण्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं, हे एवढंच सांगेन। मराठा आरक्षणावरून सरकार मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत असल्याचं वडट्टीवारांनी आता वक्तव्य केलं। या सगळ्या वडट्टीवारांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कालच्या बैठकीला ते का आले नाहीत? निवडणुकीची रणनीती एवढी महत्वाची होती का? ती रात्री 8 नंतर पण करता आली असती। त्यामुळे समाजाला वेटीस धरून काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट, उबाटा शिवसेना गट हे राजकारण करतायत आणि जातीय तेढ निर्माण करतात। एक शेवटचा प्रश्न, प्रवीण दरेकरांनी असं म्हटलंय की ज्या पद्धतीचं आता हे राजकारण मराठा आरक्षण चालू आहे, हे फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठीच हे राजकारण चालू आहे। मला वाटतं की माननीय देवेंद्रजींच्या काळातच मराठ्यांचं आरक्षण दिलं गेलं। ओबीसींना देखील न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं। आज आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे फायदे आहेत, त्या आरक्षणापेक्षा कदाचित जास्त फायदे हे 2018 मध्ये दिले गेले। त्यामुळे देवेंद्रजींना टार्गेट जर कुठला समाज किंवा कुठली व्यक्ती करत असेल तर ते योग्य नाही। सातत्याने देवेंद्रजी राज्याच्या विकासासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाज पुढे जावा, तरुण त्याच्यातला सुशिक्षित व्हावा, व्यावसायिक व्हावा, उद्योजक व्हावा, सुशिक्षित व्हावा, यासाठी प्रयत्न करतायत। मला वाटतं की हा विषय आपण सभागृहात मांडत आहोत, सर्वपक्षीय मांडत आहोत, त्याकडे लक्ष केंद्रित करण्यात। भुजबळांनी जी भाषा केली, शेवटचा प्रश्न, तर हे आपल्यासोबत होते प्रसाद लाड, ज्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय। कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई।